मागील 15 वर्षापासून सातत्याने धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रगतीने काम करत आहे. त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये आम्ही मागच्या 3 वर्षापूर्वी महाशिवपुराण कथा केली होती, परंतु आमचे प्रभाग पत्रामध्ये झेपाळवाडी टाकळी परिसरातील नागरिकांची एक उत्कृष्ट डिमांड होती की भाऊ आमच्या एरियामध्ये एक धार्मिक कार्यक्रम झाला पाहिजे आणि या पुस्तक मनामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं अधिक महत्त्व असते. त्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि अशा प्रकारचं एक मोठं असं आयोजन 29 तारखेला म्हणजे कलश यात्रा निघणार आहे आणि या यज्ञामध्ये श्री विष्णू कलशपूजन, 1.25 लाख मूर्ती चक्रपूजन व वितरण तसेच विविध धार्मिक विधी पार पडणार आहे. कार्यक्रमात सर्व तीर्थाच्या जनाने निर्मित कलश पूजन करण्यात येणार असून भाविकांसाठी आध्यात्मिक वातावरण निर्माण केले जाणार आहे. कार्यक्रमात परमपूज्य आचार्य राजचंद्र गोपालजी महाराज व आचार्य सच्चिदानंदजी महाराज यांच्या उपस्थित प्रवचन व धार्मिक मार्गदर्शन होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत यज्ञ पूजन व पारायण, नंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भागवत कथांचे प्रवचन अशा प्रकारचे आयोजन करण्यात आलेले आहे. 29 मेला 2026ला 5 वाजता भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आणि 4 जूनला आपल्याकडे गोमूत्र त्याचं पूजन जे होणार आहे त्याचं वितरण 4 जूनला होणार आहे व 6 जून रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री नरेश बर्डे, वामराव बर्डे कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साधना बर्डे, भाजपा नगरसेवक प्रभाग 12 व आमची आयोजन समिती आम्ही तयार केलेली आहे. त्यात आमची माननीय संतजी शहराचे महामंत्री संतजी जाधव, नंतर आमचे भूषणराव भाऊ, माझी विशेष नगरसेविका साधनाताई बर्डे उपाध्यक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये अशी आमची 15-20 लोकांची आयोजन समिती आहे. त्याच्या माध्यमातून मी आणि कामे तिथे राहतात. तर सर्व नागरिकांना पश्चिम नागपुरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे या मोठ्या मंगलमय प्रसंगी आणि या पुरुषोत्तम मासामध्ये या सगळ्या ज्ञान यज्ञाचा आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा अशी महाराष्ट्रामध्ये सेवा पक्षांतर्फे सर्वांना आमची विनंती. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना याचा तयार झालेला आहे. म्हणजे हे आणि प्लसच्या व्यवस्था केलेली आहे आणि आमचा वेळ असा ठेवलेला आहे का सकाळी 9 ते 12 म्हणजे 3 तासावर तो कार्यक्रम झाला तर त्यानंतर 4च्या नंतर 7 वाजेपर्यंत 4 मी म्हणतो आहे 5ला चालू होईल आणि 7-7:30 पर्यंत आमचं येतात. आणि कलश यात्रा आपली झेंडा चौकातून निवृत्ती कोणता देऊ झेंडा चौकातून आपल्या गीतानगरला जाईल, तिकडनं झेंडा चौकात येईल, थोडं समोर पांढरं मंगल कार्याकडून व्यवस्थित स्टेजवर जाईल. अंधमुखानं